तर आत्ता मी ऑफिसवरून रिटर्न घरी आले आणि घरी फारसं काही काम नव्हतं आणि आता आम्ही दोघीच असल्यामुळे घरी जेवायला बनवायचा फार कंटाळा आला आहे. तर डिम्पीला खायचं होतं चायनीज. तर रस्त्यात आम्ही निघालो, आम्ही बरंच लांब आलो घरापासून आणि लक्षात आलं की शिट आम्ही व्लॉग करत होतो कालपासून. मग आज पूर्ण दिवस असंही काय नव्हतं, दिवाळीचे फटाके वाजत आहेत म्हणून मला थोडंसं ओरडावं लागतं आहे. आणि गाडी बरंच पुढे आल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की व्लॉग करायचा होता म्हणून साईडला थांबवली पटकन, एक छोटासा व्हिडिओ काढू. आणि आता आम्ही चाललो आहे चायनीज खायला, तर तिथे जाऊनही व्लॉग करणार आहे म्हणून चला जाऊया. तर आता तू कर व्लॉग. सोडा, बदाम शेक, आईस्क्रीम, कोल्ड कॉफी, हॉट ऑप्शन दिले तुला, सांग आता चूज. त्यातलं एक पण नाही मिळणार, एक पण नाही. मला पाहिजे. तुला नूडल्स पाहिजे, तुला नूडल्स खायला आलं होतं. माझा कॉफी पण पाहिजे. मम्मीला विचार सुरू करून, मी तर नाही घेणार बाबा. इथली कॉफी कशी आहे, आपण ट्राय नाही केली कधी. म्हणजे तुला पण करायची ट्राय? नाही करायची. बघ तिकडं सोडा भेटतो, फालुदा, आईस गोला, मिल्कशेक, कोल्ड कॉफी इथं पण भेटतं. तिकडं हे पण भेटतं, बदाम शेक पण भेटतं. मला खायची. नाही खायचं, काय नाही भेटणार आहे, बस झालं. नूडल्सच भेटणार तेवढं. बी पॉझिटिव्ह तेवढंच खायचं आहे. बी पॉझिटिव्ह पैसेच नाही आहे, पैसे एवढे 100 रुपये देईल 2 गोष्टी. नाही किंवा काही येते. काय नाही खायचं असेल दुसरं तर घेईल. खायचं जास्त आईस्क्रीम 50 रुपया कट ओवर एक्टिंग के वजह. हाऊ शुड आय टेस्ट माय आईज बाय आय कॅन सी युअर आय. म्हणजे मी ते छान आहे तिथे. म्हणजे तो त्याला चिडवतोय की माझे डोळे खराब आहे, मला तुझी केस दिसत नाही, आणि खरं तर तो टाकलाय. केवढा हसायसारखं होतं. वा वा, एवढा अभ्यास केला तर काय. एव्हरी प्रॉब्लेम हॅज अ सोल्युशन. काय सोल्युशन आहे? काय केलं? तू खाली पडत होता. तू करशील असं, तू करशील असं, कुठेही झोपशील, काही स्टेटस काय टाकते होलीच. हां त्यांनी तेवढे उठून घासायचे कष्ट घेतलेत, तू तेवढं किती बोलले की 3 चॅप्टर होतात इंटिग्रेशनचे. ते बोलले तुमच्याकडे बोर्डात फोटो येणार नाही टर्मिनल मग चांगलं मार्क पडलं द्या सोडून. 3 चॅप्टर सोडून येते आणि मग त्यातलं उरलेलं एक मला येत नव्हता, एक अर्धा येत होता आणि एक वरती कॉन्फिडन्स नव्हता. आणि असं करून तू 12वीचा अभ्यासच सोडून देते. पास होणार आहे सगळ्या पेपरमध्ये मी. तू 12 तास झोपतेस आणि तू पास होणार आहे. तर अभ्यास प्रिलियमपासून करायचा असतो. आज सीझन 2 कम्प्लीट करायचं आहे तुला. बघ एका ह्याने बोलते तू 12 तास झोपते परत म्हणजे सीझन 2 कम्प्लीट कर. तू बोलली मला सीझन 2 आज बघूया. मग तुला कालच तरी म्हणलं, काल तरीच कम्प्लीट कर. तू बोलली मला आज बघून 2-2 मी तुला म्हणलं कालच बघून जा. मला पण पाहिजे. तो त्याच्या मम्मीकडे मागतोय. मम्मी आहे का आज तिथे? त्याची मम्मी त्याची मम्मीकडे मागतोय. तुझी मम्मी आल्यावर तू मागा. मम्मीला फोन लाव. स्लीप डझंट वॉन्ट यू. म्हणजे झोपायचं असतं पण झोप येत नाही. 12 तास झोपून तू हे बोलते. मग ते काय करते 12 तास? जर तुला झोप येत नाही तर तू ते 12 तास करते काय? मंचुरियन नूडल्स त्यांनी विचारतो मी म्हणा कसं मी कसं केलं तो एकदा करून दाखव. जा परत जा. फायनली आलेलं आहे. काय आलंय तिथे? मंचुरियन नूडल्स. कसं आलंय? मंचुरियन नूडल्स.
दिलं तर आत्ता मला एक नूडल्स तुला जास्त दिले तर मग एवढंच घे ना मंचुरियन कशाला इतकी हे निवडणं बंद करू मग माझ्या ताटात. आमचे नूडल्स खाऊन झालेत आणि आता आम्ही चाललो आहे फालुदा खायला. फालुदा मी खाणार आणि ही बदाम शेक काय असेल ते खाईल आणि किंवा कुल्फी. तिथे जाऊन अर्धा तास कन्फ्युजन असतं आणि मग एकावरती कन्फ्युजन येतं. विराट कोहली, रोहित शर्मा व शमी का भी नाम जोड़ दीजिए उनके साथ. छोटा गेंद आउटसाइड ऑफ वाइड करार दी गई. बिल्कुल बाहर डाला हुआ गेंद या फट लगाना चाहते थे क्योंकि जानते थे पॉइंट और थर्डमैन का फील्डर है वो दायरे के अंदर है, लेकिन यहाँ पे वो बल्ले से संपर्क हुआ नहीं और उसके बाद अंपायर ने वाइड करार दी. छोटे गेंदबाज का मिस्टर है आपके पास तो विकल्प है नहीं. जस्ट आम्ही घरी आलेलो आहोत आणि थंडी खूप असते बाहेर. असं वाटलं नव्हतं की बाहेर थंडी असेल तर जॅकेट वगैरे घालून जायला, पण एवढ्या भर थंडीत आम्ही मस्तपैकी ग्लास भरून चालू द्या आणि मिल्कशेक ते पिलेलं आहे. घसा फक्त आता दुखू नये म्हणजे झालं. आणि येता येता ॲक्च्युली रस्त्यामध्ये इथे क्रिकेटची मॅच चालू होती आणि आम्ही थांबलो 2 मिनटं बघायला. ॲक्च्युली रस्त्यावरती लोक बसून ती मॅच बघत होते. हे असं छान आहे, असं केलं पाहिजे जागोजागी सगळ्यांनी एकत्र येऊन मॅच बघितली पाहिजे. तर छान वाटत होतं तिथे. जरा 2 मिनटं थांबलो आम्ही आणि मग घरी आलो. आता जवळजवळ 9:30 वाजत आलेत, तर आता पोट तर फार भरलेलं आहे. जेवायचं तर नाहीच. आता मस्त आपण काय एमिली इन पॅरिस बघायचं आहे, सीझन 2 राहिला आता, ते लावू आणि छानपैकी झोपून जाऊ आणि आपण भेटूया उद्या. बाय बाय. सो इट्स द नेक्स्ट डे आणि रात्री आम्हाला झोपायलाही फार उशीर झाला आणि असं काय उठायलाही उशीर झाला. तर आज घरीच आहोत, म्हणजे आज माझा वर्क फ्रॉम होम आहे. सो आता घरातली भरपूर कामं आहेत आणि आज मम्मी डॅडी येणार आहेत परत ट्रिपवरून. सो ते मे बी दुपारी निघणार आहेत, तर त्यांना घरी येता येता तर रात्र होईलच. तर आता घर वगैरे आवरायचं. आता मम्मी येणार आहे म्हटल्यावरती फटाफट जे काय 2-3 दिवसात आम्ही घर खराब केलं आहे ते सगळं आवरायचं. आणि सगळ्यात आधी नाश्ता करूया. नाश्ताच नाही झाला आहे, तर नाश्त्याला करणार आहेत चहा चपाती आणि मे बी नंतर काहीतरी असं खिचडी वगैरे असं काहीतरी करायचं प्लॅन आहे. सो चला सोबत करूया आणि घर वगैरे आवरूया. चलो. नाश्ता करून झाला आहे आमचा जस्ट आणि आता घरात भरपूर पसारा आहे, तर काम आवरायचे. पण असं होतं मी एका रूममध्ये जाते आणि मी कंप्लीट विसरून जाते की मी काय करायला आले होते. असं करत माझ्या 10 चक्र विनाकारण वाया जात आहेत आणि वेळही खूप जातोय. तर मम्मी
मग काम करावं. तर लिस्ट करायला आली आहे. आधी लिस्ट करूया गोष्टी आणि मग फटाफट सगळे काम करू. मग मला ऑफिसचं पण काम आहे. सो चला फटाफट करूया. आणि या व्हाईटबोर्डचा मार्कर, आमच्या मॅडम अभ्यास तर करत नाही, पण टेबल असं सजून ठेवला आहे जसं काय UPSC MPSCची एक्झाम देणार आहे. मार्कर वगैरे, पेन स्टँड. चला या स्टँडमधून एक मार्कर घेऊ आणि लिस्ट करू. डिंपी झोपले म्हणून मी हळू आवाजात गाणी ऐकते. गाणी लावली आहेत आणि आता काम ऑलमोस्ट संपत नाही आलं आहे. खूप कामं राहिली. हे सगळं मी पसारा काढलं आणि फ्रीज मोकळा केला. तर फ्रीजमधनं भरपूर गबाळ निघालं आहे. ॲक्च्युली मी आधीच आवडायला पाहिजे होतं, पण आता 2-4 दिवसात फ्रीज डेंजर. आता थोडं काम म्हणजे ऑलमोस्ट थोडं संपत आलंय. पसारा अजून भरपूर आहे, पण ॲटलिस्ट त्याचे फ्रीज साफ करायचं होतं. आता फ्रीज काही असं दिसतंय मस्त की एकदम. तर इकडचे जे कप्पे आहेत हे वाले आता थोडे जास्त खराब होते, म्हणून मग मी त्याला जरा गरम पाण्यात थोडंसं ठेवलंय जरा वेळ. मग मावशी आल्यावर थोडी हेल्प करतील ते वाले कप्पे साफ करायला. मग फ्रीज आपलं ऑलमोस्ट झालं आहे. मग ते कप्पे लागले की हे सगळं सामान आणणार फ्रीजमध्ये. फ्रीज बघून वाटत नाही की बिचारा एवढं सगळं सामान झेलतंय, पण आहे आमचं बऱ्याच वर्षापासून आम्हाला सहन करतोय तो बिचारा. तर आल्यावरती ते सगळं सामान त्याच्यामध्ये. मावशींची वाट बघते. आज मावशींना फार लेट झालं ॲक्च्युली रोजच्यापेक्षा, पण ठीक आहे. मावशी ते लवकरच ते झालं की फ्रीज आपापल्या जागी, म्हणजे त्यातलं सामान आपापल्या जागी जाईल आणि एक मोठं काम आजचं संपलेलं आहे. मग नंतर आंघोळ वगैरे करून फ्रेश करू आणि मग ऑफिस फ्रेश होऊ आणि मग ऑफिसचं काम करायला बसूया. बाय. भेटूया ऑफिसचं काम करताना डिरेक्टली, कारण आता मी जरा आराम करणार आहे. TV लावला आहे, TV बघूया थोड्या वेळ आणि मग दुपारी एक छोटीशी झोप घेऊया. आजचा असं काही प्लॅन नाही आहे खास. मी फक्त आता मम्मी डॅडी यायची वाट बघते. त्यांनी काय काय शॉपिंग केली काही नाही, तर मी थोडी एक्साइटेड आहे. डिम्पी मॅडम ॲज युजल झोपल्या आहेत दार लावून. तर ती झोपेत वगैरे उठल्यावरती मग बघूया, लंच करेल थोडा. चलो बाय बाय. तर सगळं काम झालेलं आहे मस्तपैकी. फ्रीज पण आपला सगळा जागच्या जागी लागला आहे. तर सगळं झालं आहे. आता करूया लंच. लंचला आहे काय, काजू पनीर जी आम्ही ऑर्डर केली होती काल, ती थोडीशी उरली आहे तर तीच गरम करून खाऊया. आणि चपाती. तर आता वाजलेत ऑलमोस्ट 5:30 आणि ॲक्च्युली काय झालं आहे, 2-3 दिवस मी आणि डिम्पीनी जराही दूध नाही पिलं. तर घरात दूध इतकं जास्त उरलं आहे. मग आता म्हटलं की थोडी कोल्ड कॉफी करूया मस्त. ग्लास दूध संपून जाईल पटकन. सो आता कोल्ड कॉफी करूया. म्हणजे मला तरी पिऊ वाटते खूप अशी. 4-5 वाजलेत. चहाची वेळ झाली आहे. सो चहाऐवजी आज कॉफी घेऊया. आणि मी मेकअप केला थोडासा, तो धुवायचा आहे आता. व्हिडिओ शूट करत होते मी. सो तुम्ही जर माझे मेकअपचे व्हिडिओज नसतील पाहिले तर नक्की बघा. मी आजच पहिल्यांदा एक मेकअपचा व्हिडिओ शूट केला आहे, तर मी तो नक्की पोस्ट करेन. आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला कसं वाटलं. सो आम्ही आलो किचनमध्ये. डिम्पीला विचारूया कॉफी घेणार, कोल्ड कॉफी पिणार. कोल्ड कॉफी बनवूया फटाफट. हो मी वॉच ठेवायला आले होते. चलो. गरम कॉफी बर्फ आहे ह्यात.
खरं चांगली झाली का? मी यूट्यूबला बघितली रेसिपी म्हणून मला करायची होती अशी. मला वाटलंच होतं त्या गरम ह्याच्यात ते गार ओतलं, ते गार नाही होणार आहे. पी आता, पण ते बाहेर जाईल. थोडा अभ्यास करायचा विचार कर. काय गप्पी घसा दुखल, काल खूप गार पिले. गप्प बस. मी ॲक्च्युली ही रेसिपी यूट्यूबला बघितली आणि फ्लॉप झाली. खूप घाण लागते. मी नेहमी वेगळी करत असते कॉफी. कधी पण यूट्यूबचे ट्युटोरियल फूडशी रिलेटेड ब्लाइंडली फॉलो करू नका. खूप वाईट रेसिपी होती ॲक्च्युली. खूप अशी कॉफी खूपच खराब झाली आहे. सो आम्ही त्याला रिपेअर करतो. आणि आता मी माझा नेहमीसारखी कॉफी करणार आहे. मी कोणतं ट्युटोरियल फॉलो नाही करणार आहे. मी आधी व्हिडिओचं बटन दाबायचं विसरले होते क्लास बसताना. मी खूप छान व्हिडिओ काढला पण तो आला. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. आता म्हणतात म्हणून कोणते व्हिडिओ फॉलो करून असं डायरेक्ट करायचं नाही. मला फ्रॉक फुटला गेली. मला फ्रॉक हवा. बसून घेऊया. काहीच. तर आता ऑलमोस्ट 9 वाजले. जेवायचा टाईम झाला आहे आणि मम्मी डॅडींचाही फोन झाला की ते तिथनं निघालेत. पण त्यांना येता येता कदाचित मध्यरात्र होईल, उद्या सकाळच उजडेल. आणि त्याच्यामुळे ते तर जेवायला डिनरला तर नाही आहेत आमच्याबरोबर. आता आम्ही दोघीच थोडंसं डोस्याचं पीठ होतं तर म्हटलं की उत्तप्पे खाऊया. आता उत्तप्पे करतो, मस्त डिनर करतो आणि मग काहीतरी टी व्हीवरती एखादा मूवी लावून बघत झोपून जाणार आहे. तर हा व्लॉग आपण इथेच एंड करूया. आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. शिवाय कमेंट सेक्शनमध्ये मला हेही सांगा, जेव्हा तुमचे मम्मी डॅडी घरी नसतात तेव्हा तुम्ही काय काय मजा करता आणि लपून छपून काय काय खाता, कुठे कुठे बाहेर फिरायला जाता, नक्की सांगा. आणि बस, थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.